सगळ्यासनी दर्शन मिळणार आहे. कोणी बाई मामा खांद्यावर घोंगडी हातात काठी मामा राहतो चांगल्या भगताच्या पाठी कपाळी बंधारा लावीन बाळू मामा अप्पा एवढ्या गर्दीत जी मनापासून देव करेल त्याला 100% माझा भगवून देव येतो चांगल्या भगताच्या कामा. मी मगाच्यानं काय सांगाल, चांगला भगत म्हणजे शेंड मारून आलेला नव्हतं. देवाच्या दारात नीतिमत्तेला आलेला भगत त्याला म्हणायचं चांगला. देवाचं भगत आहेत हौशा नवशा दोषा 3 प्रकारचे. हौशा असते ते असं शिल्पी काढायला कुठं जेवायला भंडारा लावायला आलेला असतो. नवशा असते ती मनापासून आलेला असते. गौशा असते ती कुणाचं चप्पल चांगलं आहे का तुझ्या पाहिल्या मामा खाली घास
घास माझ्या जाईना जाईना रे जशा खाली घास माझ्या जाईना आई मामा झाली माझी आता काय झालं आता गर्दी कमी झाली आता जरा मला फ्रेश वाटायला लागली घाम बिन वेळ आला हा कसं आहे माहित आहे का जे आहार करतो मनाला हात लावला बाळू मामाला शिराला बेळगाव जिल्ह्यात रामदुर्ग गावाला तर माझ्या बाळू मामाचा पडायला जसं तर पडण्याच्या वेळेला त्या गावाला काय प्रकार व्हायला गावाची माणसं लागल्यात बोलायला धनगराचा मेंढर राखणारा माणूस आलाय त्याला लई कळतं यातलं तेवढंच आला होय तेवढंच म्हणलं की आपण तिथं कसं पण जातो काय पण करतो पण तेवढंच खुशी पोचतोय पण माझा भगवंत बाळू मामा देव कसा होता असा कोणाकडे एक रुपया घेणार नाही फक्त त्या भगताला कोणा देणार देणार भंडारा पुन्हा सिया चालणारा पुन्हा देणार टाकत्या पुन्हा म्हणणार आधार देण्या माझा भगवंत बाळू मामा वांडच्या उंडकीच्या सुकाईच्या ह्या शिव्या माझ्या देवाच्या होय ग्रंथात याचा पुरावा आहे भगवंत बाळू मामानं जेच शिव्या देऊन बोलणं देवाचं ऐकलं त्याचं कल्याण केल्याशिवाय देवानं सोडलेलं नाही आणि ज्याला हसत बोललाय त्याचं वाटलं सुद्धा माझे भगवंत बाळू मामाने केलं का देव एवढा सोपा नाही हा भगवंत बाळू मामा सजासजी कुणाला पावत नाही आणि एकदा जर पावला तर त्या भगताला परत घ्यायचं कळत नाही म्हणून बाळू मामा देणारा देव आहे बाळू मामाचं नाव गोड आहे पण आपण ते कधी करणार घेतल्यावर ना करणार आपण नाव देवाचं घेतो का होय घेतो बाळू मामा म्हणत नाही अरे देवाच्या दारात मगाच्या मला वाटतं इथं आज 2000 महिला आणि 2000 माणसं असतील होय ती बाकणूक चालू होते तरी कोण ऑनलाईन होता रिप्लाय आलं तर हसते नाही घेऊ बसते होय हा कोण म्हणते ऐक मी मोबाईल चालू केले हा कोण म्हणते व्हिडिओ कॉलवर आहे बाकणूक चालू आहे हे जरा कळना महाराज काय म्हणते आणि हिने व्हिडिओ कॉल केलाय सदभक्त नामदेव दादा पवार अशोक आवळे आर्यन आवळे 101 रुपये नामदेव पवार 51 रुपये मंगल कोरे 51 रुपये प्रथमेश हरगे 51 रुपये आणि रोहन हरगे 51 रुपये मंडळ सदस्यांना धन्यवाद 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 तर आता विचार केला मनाला त्या जाग्याला काय बरं का लागली हा बरं झालं मगाच्या नशीब पाणी गावलं नशीब मंडळाला 101 रुपये बहुमान दिले मंडळ सदस्यांना धन्यवाद 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 देणाऱ्याने देत राहावे आणि खाणाऱ्याने खात राहावे जेवण खावे सभी
भगवंत बाळूमामा देवाला राम दुर्ग गावामध्ये देवाच्या मेंढ्याचा तळ पडला. मेंढ्याचा तळ पडल्याच बरोबर गावचं गाव लागले बोलायला. आणि काय लागले तर म्हणायच्या वेळेला घरघर कोणतरी मेंढ्या राखणारा नाही आपल्या गावाला. त्या धनगराला देवस्थान कळतोय आपल्या गावाला त्याच्याकडे पाऊस पाडायचा म्हणून बाबा गावचं गाव एकत्र जमून वाच लागल्या बाप्पा चालायला. आणि निघून चालले होते बाळूमामाच्या तळाला. बाळूमामाच्या तळाला पण भक्त देवाकडे यायला लागले. देवाला सुद्धा कळालेले अहो खाल्लेलं आणि पिलेलं पाणी पडलेलं सपान मोरल्या 12 वर्षाचं मागल्या 6 महिन्याचं सांगणारा एकमेव माझा बाळूमामा. मगाशी ज्या दोन्ही महाराजांच्या मुखात वास करून माझ्या भगवंत बाळूमामाने पुढचं जगाचं बाकीच सांगितलं. त्यातली भाकणूक आता सध्या काम चालू करायला लागल्या. तंत देवाने सांगितलं कोरोना सारखी मोठी महामारी येईल. आले बर का आपल्याकडे मुंबई आहे आता अमेरिकेत चालू आहे अजून आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे देवाच्या दारात देवानं सांगितलं नीतिमत्ता 7 ठेवून घेऊन तेच खरा माझा भक्त. नाहीतर यायचं भंडारा लावायचा घटस्फोट भरून जेवायचं म्हणजे देव पावत नाही. या देवानं सांगितलं माझी करचीला सेवा तर खासीला मेवा. करचीला चाकरी तर खाचीला सुखाची भाकरी. ही तर राबल्याशिवाय अजिबात फळ मिळत नाही. देवाला याच देवा मी तुला नारळाचं तोरण बांधतो. देवाला काय सुद्धा कमी नाही. भगवंत बाळूमामा कसा आहे भाविक भक्त दरबारी येतात मंदिर दिसते. आपण दर्शनाला जातो. देवाच्या बकऱ्यात सुद्धा आपण देवाच्या दर्शनाला जातो. पण असा कोण भक्त आहे का मी निवांत गेलो देवाच्या पाया पडलो देवाला काहीच मागितलं नाही तसाच घरला नाही. तसं काय होते काय तर मागणार. अहो महाराजांनी मग अशी भाकणूक केली तिथं भंडारा कितीचा काय होता. हाताने मोठून काढलं तिथे हाताने असं रोज घरातलं देवाऱ्यावर काढले तर तुम्हाला माझा भगवंत बाळूमामा 12 वर्ष काही कमी करून द्यायचं नाही. पण आपण घरातले देवारे फुलं सुद्धा टाकत नाही.
आणि हिथं आले की मी किती देवाची भक्त आहे. कसं तो पाण्याशी थोडा द्या. अरे भडती नवर साधी बोली भडती इंग्रावरली बोलली. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. त्याचं नाव भक्ती आहे. मग त्यातनं सावरून जी करायची त्याला म्हणायचं बाळू मामा तुझं मला यार लागलं नाही पार जीवा तुझ्या भगतीचा जन्म लागला भंडाऱ्याचा मला रंग लागला. बाळू मामा बाळू मामा बाळू मामा तुझं मला आता इकडे कट्टे बसलेलं सगळ्या माणसं ठरलेलं असा देवाचा कार्यक्रम तेव्हा कट्टे बसून ऐकायचं नसते बरं का. होय. आणि देव अहो तुम्हाला बसायला काय काय टाकले असलं बघितलं ना. आम्ही मगाशी म्हणलं लय भक्तांची सेवा चालू आहे. माग सरकूया जरा माग भक्तांच्यासाठी लोकांच्यासाठी नाही भक्तांच्यासाठी. मग ती भक्त कसलं असतील चांगला असणार. चांगला असणार. अहो तुम्ही आणि म्हणून हे पाऊस जर पडत असता थांबत असता तर आपण मगाच्यानं म्हणलो असतो आम्ही जेवतो राहून दे आणि आम्ही जेवलो पड. हा होय होय. असं नसतंय बाबा. म्हणतल म्हण तुझ्यामध्ये मामा म्हण तुझ्यामध्ये विचार केला म्हणाला गाव जिल्ह्याला रामदुर्ग गावाला बाळू मामांचा तळ पडला. गावचं गाव एकत्र गोळा झालं. लागल्यात मामाच्या तळा दिशेनं वाट चालायला आणि जसं निघून गेले त्या तळाच्या साईडनं का मला सांगा मगाशी भाकणूक ऐकायला किती माणसं होती. वाटेवर उभं राहायला जागा नव्हती. हा होय. त्यातली खरोखर मनापासून भाकणूक ऐकणारी 25% होती. बाकी सगळी वर काढाय थांबली होती. कवास लवकर होते. आता जी
मामा पावायसाठी मामाच्या दारात कुठल्या हाताचा पाळणा करून सेवा करायला लागते. होय 12-12 वर्ष देवासाठी राबलेली लोक आहेत, तरी सुद्धा त्यांचे कल्याण देव कर नका. तर नीतिमत्ता साप ठेवून तुम्ही 2 दिवस सेवा करा. माझा भगवंत बाळूमामा असा देव आहे, कुणाचा उपकार ठेवून देत नाही. का तर बाळूमामानं ज्या भक्तानं बाळूमामाला 1 रुपया दिलाय त्याला 10,000 देणारा माझा भगवंत बाळूमामा आहे. त्याला कशाची कमी कधी सुद्धा केलेली नाही. पण आपल्याला भक्तीचं वेड लागलं पाहिजे. हल्लीच्या माणसाला भक्तीचं वेड नाही. पण माझ्या संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, सांगून गेले तुका देवा मोर जीवनातले 2 दिवसाचे नाही कोणी कोणाचे. माणसाचं जीवन फक्त किती दिवसाचं आहे? 2 दिवसाचं. 2 दिवसाचं. इकडे बसलेल्या अक्कानं कट्टेवर बसलेल्या तिकडे जर मोर बसा का बुटा खायचे मला. हा, ज्याला पाण्याचा त्रास आहे त्याने बसा. मावशानं तिकडे मोर बसा, नाही माझी शेव करायची इथं बसा. मी हालत सुद्धा नाही इकडे उभा राहिलो की मामा दिवसाचे या जगात नाही कोणी कोणाचे. मला सांगा, आपलं जीवन किती दिवसाचं आहे? 2 दिवसाचं. जन्माला यायचा 1 दिवस आणि मरताना जायचा 1 दिवस. बाकीचे दिवस देवानं आपल्याला करारावर लावून दिले. होय आपला करार संपला की धरून बसला तरी मरण चुकत नाही, जायलाच लागतं. या माणसाला जर कवा मरणार आहे जर माहिती असतं आपला, तर एक माणूस घालवला नसता, काचत बसला असता. होय बसला असता. पण माझ्या भगवंत बाळूमामाने सांगितले, माझे निंदा विटंबना करशीला तरी यमपुरी दाखवी आणि खोबाडीत खाशीला. होय देवानं भाकणुकीत सांगितलंय की नाही? सांगितलंय की. हा होय. मग आपण तसं राहतोय का? नाही. मग कसं राहतोय? सगळं वेगळं. माणसाला माणूस म्हणून जगता यावं. राहून दे देव होयाचं देवाचं भक्त होयाचं ती लांबच. होय आपण माणूस म्हणून जगता यावं एवढं तरी चांगलं वागलं पाहिजे. चांगलं वागायचं म्हणजे काय शिंक मारून बसायचं नाही. नीतिमत्ता आपलं मन साफ पाहिजे. त्यावेळी आपल्याला खरंच कुठेतरी भगवंत बाळूमामाचा साया होत असते. म्हणून फुलामध्ये फुल शोधे गुलाबाच, अरे या
म्हणाला रे माझ्या मामा किसी हुलवाने नावाचा भगत बाळू वाड म्हणाला माझ्या विचार केला मनाला हात लावला श्रीरामाच्याला रामदुर्ग गावातले लोक लागल्यात म्हणायला या धनगराकडे आपल्या गावाला पाऊस पडतोय का बघायचं त्या जाग्याला म्हणून विचार केला मनाला सगळं गाव लागलं काय करायला गावाचं गाव लागलं का गोळा उयाला गावाच पंच गावडे पाटील कुलकर्णी सर्व जमा गोळा झाले पायी पायी लागल्यात वाटा पचालायला वाट चाल करीत निघून चालल्या त्या मामाच्या तळा मायाच्या घोंगड्या घेतल्या सद्भक्त स्वरा
साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा एखाद्याच्या लग्नात सुद्धा एवढी गर्दी झाली नसते. आपल्याला इमामाला त्या भगवंत बाळूमामाची ओढ आहे म्हणून तुम्ही आम्ही देवाच्या दरबारात आलो देवाच्या दारात बसलो आणि शाहीर आलाय. आता शाहीरला बारी पाहिजे. शाहीरला बारी देणार शाहीर. माझी कथा झाली की हे मला लगेच बारी देणार. माझ मामा करतो तुझी सेवा माझ मरण मिटला तुम्हा पाहता पान जन्माच भेटला कोणी नाही जीवा भावा मामा तुम्हीच पाठी राहावा कोणी नाही जीवा भावा मामा तुम्हीच पाठी राहावा माझ मरण विचार केला म्हणाला हात लावला शिराला हात लागलं होतं मामाला काय बोलायला. अरे अरे धनगरा मदत लागल्यात बोलायला. आई सांगायचं तुम्हाला 12 वर्ष झाली दुष्काळ पडला आमच्या गावाला आणि म्हणले पाऊस पाणीला आमच्या गावाला हिरीला मरीला म्हणजे पाणी नाही चारा नाही म्हणून करता लागल्या प्रसंगायला एवढ्या वेळेत त्या वेळेला हा माईक इकडे पाडला पाणी साठलं की ते नाव पाहिजे काय नाव श्लोक मडगे 101 रुपये. सुहास मगदूम 201 रुपये आणि वैभवदादा मगदूम 101 रुपये. मंडळ सेक्रेटरीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झाले का तुमचे
भंडाराराव भंडाराराव माझ्या देवाचा भंडाराराव भंडाराराव माझ्या देवाचा बाळू मामा रे तुझ्यावर रोग भयंकर तरी चालू होता मामांचा दरबार. कोरोनाच्या काळात सगळ्या देवांची दारं बंद होती. सगळ्या देवळाला कुलप होती. पण माझ्या भगवंत बाळूमामाचं तेव्हा 16 ठिकाणी 16 बदलत 18 आणि 16 पायकच 16 मध्यात माझ्या भगवंत बाळूमामाच्या तळावर लाखोन भक्त बिना सॅनिटायझर बिना मास्क त्या कोरोनाच्या काळात बग्यावर जेवत होते आणि तिथं मास्क घालून येणाऱ्याला एंट्री नव्हती. देवाच्या तळावर एक सुद्धा माणूस पॉझिटिव्ह धावला नाही. देवाचा भंडारा दिल्यावर पॉझिटिव्ह माणूस सुद्धा निगेटिव्ह आलाय. तुम्ही ताकद द्या भंडाऱ्याचा आहे म्हणून महिमा कळली साऱ्या जगा बाळू मामा रे दिव सगळं गाव रामदुर्ग गाव गोळा झालं. गेल्यात मामाच्या काळाला त्या जाग्याला आणि गावाचं गाव लागले मामासनी बोलायला. अरे अरे धन गेला तू देवरस पण करतोय ते खरं आहे का म्हणतात बाळू मामाला. तर बाळू मामा म्हणतो तुमची अडचण काय आहे सांगा. त्यावेळी गावानं सगळ्या हात जोडलं सांगतात अरे बाळू मामा सांगतो तुम्हाला 2-12 वर्ष झाले गावाला आमच्या पाऊस पडला. पाऊस तेवढा पाडून आल्यासारखा आमच्या गावातनं आनंदानं जा. तेव्हा माझा भगवंत बाळू मामा त्या गावावाल्यासनी म्हणतो रांडच्यानो मी पाऊस पाडायला काय देव आहे का. मी उंडगीच्यानं देवरशी नाही देव नाही. मी तर साधा मेंढ्या राखा
धनगर आहे. होय. बाळू मामा देव होता ही घरच्या लोकांनी सुद्धा माहिती नव्हतं. मग घरच्याच कळलं नाही बाळू मामा देव हाय. मग तुम्हा मला काय देव काय एवढा सोपा देव आहे का? नाही. अहो घरची लोक माझ्या बाळू मामाला नाव ठेवत होते. हे पाठीमाग सेवकरी ऐसा केला का? बोलू नका की सगळं काम तुम्ही व्यवस्थित केलं सना. कसं आहे मध्ये मध्ये असं बोलायला नाही. देवाचं गोड चरित्र तुम्हाला का सांगालोय? काहीतरी या भगवंत बाळूमामाच्या मंदिरात तुम्ही काहीतरी घेऊन जावावं. होय. घेऊन म्हणजे चप्पल बिप्पल एखाद्याच न्यायचीला. होय. दर्शन घ्यायचं आणि देवापासून काहीतरी चांगलं मागून घेऊन जायचं. होय होय होय. नाही परत बाबा विचार केला मनात गेला नाही पाऊस पडला आमच्या गावाला तर तुला बंदी खाण्यात डांबून घालणार त्या जाग्याला. असं लागले गावाचं गाव बोलायला मिरज उराग हो बोलणारे मिरज गावाच्या देवाला बाळू मामाला विचार केला गावचं गाव काय म्हणाले बाळू धनगरा 2 दिवस आल्या तुझ्या मेंढ्या आमच्या गावात. पण गावाला जर नाही पाऊस पडला तर तुला आम्ही माघारी सोडणार नाही. बंदी खाण्यात डांबताना सगळ्या गावानं गावच्या 5 पंचाने बाळू मामाच्या दंडाला धरलं आणि बाळू मामाला एका पडक्या खोलीत कोंडून ठेवलं. माझ्या भगवंत बाळू मामा कशी किती संयम आहे बघा. त्या खोलीचा सगळ्यात नसती भंडाऱ्याची चिमट टाकली असती तर ते गाव सगळं जाळून भस्म केलं असतं. पण देवानं देवरूप लगेच गावलं नाही. आपल्याला कसं तूप खाल्लं की लगेच रूप आलं पाहिजे. होय देवा माझं काम होऊ दे मी तुला पाहिजे ते देतो. बिनकाम होतं मागा तेव्हा मला काही सुद्धा नको. मी तू दिलेस एवढ्यात समाधान आहे. रोज सकाळी समाधान जेवतोया संध्याकाळी समाधान पोटाला अन्न खातोया आणि निवांत झोपतोया. असं कोण आहे का? बाकीची गाडी बिडी नको. गाडी बंगला देतो थोड्या वेळात देतो. बाबा भगवंत बाळू मामाच्या चरणी देवाला मुंगीच्या पायात घुंगरू असल्याला कळत असते. होय. मग तुमच्या आमच्या मनात काय ते देवाला कळत नाही का? तरी सुद्धा आपण त्या देवाला काय म्हणतो देवा बघ किती होते लग्नाचं सोडून दे की. लग्नाचं मिरजला आली वया म्हणाय बघा एखादी पोरगी वया म्हणाला का पोरगी बघा वया म्हणा लग्नाच हो. देवा कशी आपण समाधान कधी नाही नसतोय आपण. हे देव कसा आहे माहिती आहे का? भगवंत बाळूमामा कलियुगातला शेवटचा संत नवसाला पावणारा हाकेला धावणारा मानला जाणारा माझा देव आहे. म्हणून देव कसा आहे इथं केलेली सेवा नाही गेली अनुभवलंय मी स्वतःने. एक माझा बाळू मामा
दिलया भरपूर हातोनी दोन दोन हातान दिले हात पाय कान डोळे मुख बोला या वचन. देवानं आपल्याला हे शरीर कसं दिलंय? फुकट दिलंय का? कोणाकडनं जन्माला येताना काय कराराचं पैसे बिसे काही घेतलेत काय? नाही नाही हा नाही नाही, देवानं हे शरीर फुकट दिलंय. मग आपल्याला कळायला पाहिजे त्या शरीरात आपण काय घालायचं आणि काही नाही. साधी करंगी तुटली तर डॉक्टर ही करंगी जोडाय रुपये किती घेतो? 60,000 रुपये दवाखान्यात घेतो जोडायला. मग या देवाचा आपल्यावर किती मोठं उपकार आहे. ते देवानं हे सगळं शरीर आपल्याला फुकट दिले, होय. तरी सुद्धा आपण देवाच्या दारात मागायचं कमी करत नाही दिलं. म्हणून आपण कायम काय म्हणायचं? काय? देणाऱ्याला दोन दिलंय भरपूर खातो मी दोन दोन हातान. एक माझ्या बाळू मला दिली अशी भर भरून समर्थ मन भरून भावानं चुकून बघा की एकदा देवाचं मंदिरात चारी धामाचं दर्शन घडलं तुम्हाला बाळू मामाच्या चरणात. तिथं केलेली सेवा नाही गेली अनुभवलंय मी स्वतःनं माझ्या बाळू मामाच्या ओंडून मामाला पडक्या खोलीत कोंडलं आणि सगळं गाव 3 दिवस बाहेर होत. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, मामाचा आवाज बाहेर आला नाही. तिसऱ्या दिवशी बरोबर दुपारी उन्हाचा तडाखा पडला होता. माझ्या भगवंत बाळू मामानं उठून उभा राहिला, घोंगड हातात घेतलं, घोंगड झाडलं आणि देवानं वर बघितलं तर त्या फडक्या खोलीवरलं कवाल मनानं खाली निघून पडलं. आणि ते कवाल खाली पडल्यावर माझ्या भगवंत बाळूमामानं घोंगड्याच्या घडीत भंडारा ठेवला
आणि घोंगड असं गार गार फिरवत बाळूमामा म्हणतो, अरे मेघराजा रांडाच्या कुठे जाऊन बसलायस? गाव सगळं व्याकुळ झालंय तानेनं, पडतोयस का नाही सांग, नाहीतर या बाया धनगरावर गाठ आहे. मेघराजाला सुद्धा शिवी देऊन बोलवलं कुणी? माझ्या बाळू मामानं. आर सव्वा तीन आवाज आला, या बायला घर जायला. शब्द लागला घालवायला. अरे खाली माणसांच्या डोळ्यात पाणी, पण वरण आकाशातनं पाणी. 2-12 वर्ष आले नाही त्या गावाला. अरे पाऊस मामान पाळला, अरे पाऊस मामान पाळला. बाळू मामा लई मोठे उपकार आमच्या गावावर केलं सा. होय, पाऊस पडला सा देवा, सांगा तुमची काय सेवा करू. पण माझ्या बाळू धनगरानं मगाशी भाकणुकीत काय सांगितलं, माझी विटंबना करचिला तर पुरी दाखवी, विटंबना करचिला तर थोबाडीत हसीला. त्यावेळी बाळू मामानं त्या गावाला सुद्धा सांगितलं, अरे रांडच्यानो, या बाया धनगराला तुम्ही पडक्या खोलीत कोंडून ठेवलं सकाय. तुम्हाला शब्द देतो. आणि देवानं भंडारा काढला आणि भंडारा गावावर टाकला. तुमच्या गावात पीक पाणी वाढेल, पाऊस पडेल, पण हितनं पुढं बाया धनगराच्या मेंढ्या तुमच्या गावात येणार नाही. देवानं शब्द दिलेला अजून सुद्धा खरा होतोय. अजून सुद्धा बेळगाव जिल्ह्यात रामदुर्ग गाव आहे. बघा मामांचा त्या गावापासून फिरतोय, पण गावात मेंढर जात नाही. ते त्या माझ्या अमृताचा खरा आणि वचनाचा जराना अमृताचा खरा देव आहे. त्या देवाला मानलं तर ते देव आहे. तर माळावरचा तो बाळू मामानं सांगितलंय, मला जो हाय म्हणाल त्याला मी हाय, मला जे नाही म्हणेल त्याला हे बाळ धिंबल कधीच नाही. म्हणून विसरू नको गुरुला शब्द कधी होत नाही खोटा. बाळू मामा माझा देव आहे कसा, या जगाचा प्रपंच करणारा देव. म्हणून बाळू मामा माझा देव लय मोठा, त्याचा शब्द कधी होत नाही खोटा. मरी ब्यारो गुरविना नियाग ब्यारो
जल सेवा करो पापा मारे मन ढोला मारे भक्त श्रीवर्धन राजपूत 101 रुपये, कार्तिक वाघमोडे